आज अमरावतीमध्ये MGP विभागाची अमरावती तालुक्याची बैठक अमरावती संपूर्ण तालुक्यामध्ये गावागावामध्ये असलेली पाण्याची टंचाई, गावामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीचे अर्धवट कामं, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनचे कामं अर्धवट पडलेले आहे, मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पाईपलाईनचे कामं पेंडिंग आहे, गावागावामध्ये असलेले शेत तलाव जे आहे त्याच्यामधला गाळ काढण्याचे विषय आहे, तलावाचं खोलीकरण आहे. या संदर्भात संपूर्ण अमरावती तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण तालुक्याचे अधिकारी प्रत्येक गावाच्या विषयी पूर्ण पाणी टंचाईची माहिती घेतली. ज्या ज्या गावाचे सरपंच उपसरपंचच्या माध्यमातून, तालुका अध्यक्षाच्या माध्यमातून, जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून, पंचायत समिती सदस्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ज्या ज्या मागण्या केल्या त्याचा सविस्तर अहवाल तयार करून गावागावातली पाणी टंचाई नष्ट करण्यासाठी, पाणी टंचाईतून गावाला मुक्तता देण्यासाठी यासाठी संपूर्ण अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये उपमहापौरचे सचिन भाऊ भेंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, या ठिकाणी गटनेता नानाभाऊ आमले यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या नगरसेवकांची इथे बैठक झालेली आहे. सगळ्यांच्या एकमते उपमहापौरांनी सुद्धा आणि नगरसेवकांनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की त्या ठिकाणी अमरावती महानगरपालिकाच्या नियंत्रणामध्ये हे जीवन प्राधिकरण यंत्रणा असली पाहिजे. त्यासाठी जी जीवन प्राधिकरणच्या जे यंत्रणा आहे त्याच्यामध्ये जेई नाही आहे, मुख्य जबाबदार अधिकारी नाही आहे, त्या ठिकाणी शाखा अभियंता नाही आहे, पूर्ण MGP विभाग हे अधिकाऱ्यांपासून खाली झालेला आहे. या ठिकाणी कुठल्याही त्यांच्याकडे जबाबदार अधिकारी नसल्यामुळं या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांच्या मागणीनुसार या ठिकाणी युवासेना पार्टीचे नगरसेवक होते, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उपमहापौरांनी मागणी केली की हे MGP विभाग अमरावती शहराचं हे अमरावती महानगरपालिकेला द्या. आम्ही स्वतः अमरावती महानगरपालिका हे सगळं विभाग सांभाळायला तयार आहे. या आमच्या अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्या यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन असू द्या, नवीन पाण्याची टाकी असू द्या, की भुयारी गटरची योजना असू द्या, या सगळ्या योजना चांगल्या प्रकारे शहरामध्ये राबवून अमरावती शहराला मुबलक पाणी देऊ. टाकीचे कामं जे अर्धवट पडणे ते पूर्ण करू. हे सगळ्या उपमहापौरांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या नगरसेवकांनी एकमतानं मागणी केलेली आहे. माझी उपमहापौरांना, महापौरांना आणि सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे की आपल्या येणाऱ्या आमसभेमध्ये याचा ठराव घ्या की अमरावतीमध्ये MGPचं काम, जीवन प्राधिकरणचं पूर्ण काम अमरावती महानगरपालिका सांभाळेल. संपूर्ण अमरावती शहराला स्वच्छ पाणी आणि जे 995 कोटी रुपये MGPच्या माध्यमातून जीवन प्राधिकरणांना जे मिळालेले आहे त्या नवनीत राणांच्या माध्यमातून 995 कोटी रुपये नवीन टाक्या, नवीन पाईपलाईन आहे. अप्पर पर्दा तलावातून 30 वर्षाआधी BT देशमुख साहेब असताना त्यांनी त्या ठिकाणी अप्पर पर्दा तलावाची जी पाईपलाईन आहे त्या ठिकाणी टाकण्याचं काम चालू केलं होतं. 30 वर्षापासून अप्पर वर्धापासून तर अमरावती शहराकडे येणारं जे पाणी आहे ते पाण्याची पाईपलाईन वारंवार लिकेज असल्यामुळं त्या लोकसभेमध्ये खासदार असताना नवनीत राणांनी तो प्रश्न मांडला. देशाचे पंतप्रधान यांनी जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळपास 995 कोटी रुपये मंजूर केले शहरासाठी. नवीन पाईपलाईनसुद्धा त्या ठिकाणी बदलणं चालू आहे, नवीन टाक्यासुद्धा उभारणं चालू आहे आणि या संदर्भात शहराची संपूर्ण व्यवस्था अमरावती महानगरपालिकेने सांभाळावी या प्रकारचे निर्देश अमरावती महानगरपालिकेला मी सुद्धा दिलेले आहे. MGPला सुद्धा जीवन प्राधिकरण विभागाला सुद्धा निर्देश दिलेले आहे की गढूळ पाणी असो, की पाण्याची पाईपलाईन असो, की एरियामध्ये ज्या ज्या समस्या आहे स्वतः तुम्ही त्या ठिकाणी दौरा करा आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळं MGPने सुद्धा आपलं मत माझ्याकडे द्यावं. त्या मतानुसार ज्या MGPच्या यंत्रणा ज्या कमी पडत आहे म्हणून अमरावती महानगरपालिकेला ही पूर्ण यंत्रणा आपण सोपवून देऊ अशा प्रकारचा इथे निर्णय झालेला आहे. म्हणून या ठिकाणी मी उपमहापौरांचं अभिनंदनसुद्धा करीन की लोकांच्या शहराच्या पाण्याच्या टंचाई, गढूळ पाण्याची समस्या, पाण्याच्या टाकीचे कामं, पाण्याच्या पाईपलाईनचे कामं हे डोळ्यासमोर असताना उपमहापौर सचिन भाऊ भेंडे यांनी आपला सत्कार नाकारला की लोकांचे कामं झाल्यावरच मी सत्कार करीन. महानगरपालिका MGPची यंत्रणा पूर्ण महानगरपालिकेत समावेश केल्यावरच मी MGPचा सत्कार घेईन अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करीन.
की लोकांचे प्रश्न त्यांच्यासाठी जरुरी आहे, सत्कार जरुरी नाही आहे. त्याबद्दल मी उपमहापौरांचा अभिनंदन करतो.